हॅलो गायज, वेलकम टू आर माय चॅनल. तर आज आहे मंगळवार आणि आज माझा उपवास आहे. तर मी आज साबुदाण्याची खिचडी बनवते. ती साबुदाण्याची खिचडी कशी बनते तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मला लागणारी सामग्री मी तुम्हाला आता दाखवते. मी 250 ग्राम साबुदाणे घेतलेत, मग शेंगदाण्याचा कूट घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि मिरची घेतली बारीक कटिंग करून आणि एक बटाटा घेतलाय कापून. मग मी आता सुरुवात करते रेसिपीला. तुम्ही साबुदाण्याची खिचडी कशी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी कढई घेतली, त्यामध्ये तेल ओतलंय. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरा. तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं पहिले. तुम्हाला वाटेल तेवढा तुम्ही जिरा टाकू शकता, जास्त पण टाकू नका. मग मी आता याच्यात टाकणार आहे कढीपत्ता. मग मी याच्यात टाकते मिरच्या. आता मी याच्यात टाकणार आहे बटाटा. बटाटा बारीक कापून घ्यायचा आहे, कारण की बटाटा शिजला पाहिजे लवकर. याच्यावरतीच मी मीठ टाकणार आहे, कारण की बटाट्यावर मीठ टाकलं की लवकर शिजतो बटाटा. लवकर शिजतो बटाटा, तर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मी बटाट्यापुरतीच मीठ टाकते, नंतर मी साबुदाण्यावरती पण थोडंसं मीठ टाकणार आहे. गॅस बारीक करून घ्या. आता त्याच्यावर मी ठेवते ढाकण, कारण बटाटा शिजावा. एकदम बारीक करून घ्या गॅस आणि थोडा वेळ शिजू द्या. आता आपण बटाट्याला शिजू दिलंय आणि बघायचं, चेक करायचं आपल्याला बटाटा की शिजला की नाही. एक बटाटा दाबून बघते मी, शिजलाय. बटाटा शिजलाय म्हणजे प्रॉपरली बटाटा शिजलेला आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये पहिले टाकायचे साबुदाणे. डायरेक्ट शेंगदाणे वतू नका. शेंगदाणे आपण गरम केलेलेच आहे. भाजून शेंगदाणे घ्यायचे आणि मग त्याला साफ करून म्हणजे साध्या काढा, साध्या काढा आणि मग नंतर मिक्सरला लावून बारीक करून घ्या. एकदम पावडर करू नका, थोडं जाडत ठेवा शेंगदाणे. आता बघताय तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणजे सगळं मिक्स करून घ्यावे. मला वाटतंय खूप छान टेस्ट लागते त्याची. आपण याच्यामध्ये वाटणार आहे शेंगदाण्याचा कूट. मला हे बघा, हे थोडं व्हाईट सर दिसतंय, तर मला जे वाटत नाही, शिजल्यासारखं वाटत नाही. तर मी ह्याच्यावर थोडं पाणी शिंपडते आता. असं पाणी शिंपडायचंय, कारण की जर तुम्ही शेंगदाणे साबुदाणे सकाळी भिजत ठेवले असतील तर ते लगेच होत नाही. त्याच्यावर थोडं वाफ घ्यायचे आपल्याला, थोडी वाफ येऊ द्यायची.
आता चेक करून बघते की झालं की नाही, शिजले की नाही खिचडी. मी पाणी खूप टाक. तर तयार झालेली आहे रेसिपी. जर तिखट झालं असेल, मिरची टाकून जर तिखट झालं असेल तर तुम्ही 1 चम्मच साखर टाकू शकता. मला पूर्ण व्हिडिओ काढता येणार नाही कारण की स्टोरेज फुल झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. बाय बाय.